लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। जवळपास 2,52,लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। लाडक्या बहिणींनो, ही बातमी ऐकून तुमचं मन आनंदाने भरून येईल, कारण तुमची प्रतीक्षा अखेर संपली आहे। फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यासाठी किती दिवस डोळे लावून बसला होता? आज त्या सगळ्या वाट पाहण्याचं फळ मिळालंय। आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता 1500 रुपये आणि त्यात रामनवमीचं खास बोनस गिफ्ट म्हणजे मार्चचा 21वा हप्ता 1500 रुपये म्हणजे एकूण तब्बल 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत। पण थांबा, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाहीत। लाखो महिला या योजनेतून 2 निकषांमुळे बाहेर फेकल्या गेल्या आहेत, म्हणजेच अपात्र ठरवल्या गेल्या आहेत। सरकारने अपात्र महिलांची हकालपट्टी सुरू केली आहे। हे वाचताना मन जड होतं, पण वेळीच माहिती मिळाली तर नुकसान टाळता येतं। या लेखाच्या शेवटापर्यंत तुम्हाला कळेलच की तुम्हाला फेब्रुवारी मार्चचा हप्ता आणि पुढचे हप्ते मिळणार की नाही। एक छोटीशी चूक झाली तरी तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो, हे नक्की लक्षात ठेवा। आणि हो, एक खास आनंदाची बातमीही आहे। रामनवमीच्या पवित्र निमित्ताने राज्य सरकारने महिलांना दुप्पट आनंद दिला आहे। हा बोनस डबल हप्ता आज दुपारी 12 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे। मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर आज खऱ्या अर्थाने हसू फुलले असेल। पण लक्षात ठेवा, आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये आणि ठराविक बँकांमध्येच हे पैसे जमा होणार आहेत। यादी तयार झाली असून फेब्रुवारी मार्च हप्त्याची वाट पाहणं अखेर संपले आहे। आज फेब्रुवारीचा 20वा हप्ता 1500 रुपये अधिक बोनस गिफ्ट म्हणजे मार्चचा 21वा हप्ता 1500 रुपये एकूण 3000 रुपये सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत। ही माहिती स्वतः महिला आणि बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। पण एक धक्कादायक बातमी आहे। राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे काही लाडक्या बहिणी परक्या बनत आहेत। लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून अपात्र महिलांची यादीही जाहीर झाली आहे। या यादीत तुमचं नाव आहे का हे आत्ताच तपासा, नाहीतर पैसे का नाही मिळाले याचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे 3000 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील कोट्यावधी महिलांचं लक्ष लागलं होतं आणि त्या प्रतीक्षेतील प्रत्येक दिवस किती जड होता हे फक्त त्या बहिणींनाच माहीत आहे। या महिलांसाठी आता एक दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे। सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी तब्बल 277 कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे। यामुळे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपये वाटपास अधिकृतपणे सुरुवात केली आहे। हे ऐकून मनात एकच विचार येतो, इतके दिवस थांबायला लावलं पण अखेर न्याय मिळाला। तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्रावर सध्या 8 लाख कोटी रुपयांचं प्रचंड कर्ज आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा ताण पडत आहे। त्यामुळेच फडणवीस सरकारला केंद्र सरकारकडे 10,000 कोटी रुपयांची मागणी करावी लागली होती। केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली आणि आज अखेर हप्त्याचे वितरण सुरू झालं आहे। रामनवमीचा हा सण आता खऱ्या अर्थाने गोड झाला आहे। लाडक्या बहिणींच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा, निधीची कमतरता, आता दूर झाला आहे। कालपासूनच प्रशासन कामाला लागले असून सर्व बँकांना यादी पाठवण्यात आली आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट विसरू नका, या यादीतून आता बऱ्याच बहिणींना वगळण्यात आले आहे आणि ते का वगळले गेले हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला माहीतच आहे, ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांना प्रामुख्याने लक्ष केले गेले आहे। अशा बहिणींची स्वतंत्र यादी अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली असून त्यांच्यामार्फत घरोघरी जाऊन तपासणी सुरू झाली आहे। त्यामुळे अशा बहिणींना थेट या डबल हप्त्यातून वगळण्यात आले आहे। ज्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे पण ती व्यावसायिक वापरासाठी आहे, त्यांनी वेळीच योग्य ती कागदपत्रे सादर करावीत, नाहीतर पात्र असूनही अपात्र ठरण्याची वेळ येऊ शकते। तुम्हाला आत्तापर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. या योजनेतून दरमहा महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता आणि त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी येईल याची चिंता प्रत्येकीच्या मनात होती. सामाजिक न्याय विभागाकडून 277 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याने या हप्ता वितरणाला रामनवमीचे औचित्य साधून अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. हा निर्णय कित्येक घरांसाठी दिवाळीसारखा आनंद घेऊन आला आहे. बहिणींनो, एक महत्त्वाची सूचना: ई-KYC दुरुस्तीची संधी 31 मार्चपर्यंतच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर काही निकष तयार करण्यात आले होते. त्यानुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार होता. लाभपात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने विविध विभागांकडून माहिती मागवली आणि त्यानंतर सर्व लाभार्थी महिलांना ई-KYC करण्यास सांगण्यात आले होते. ई-KYC प्रक्रिया मोबाईलवरून किंवा संगणकावरून पूर्ण करायची होती, पण करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याचे समोर आले. यामुळे त्यांना दुरुस्तीची संधी 31 मार्चपर्यंत देण्यात आली होती. आता लाडकी बहीण योजनेची ई-KYC दुरुस्त करण्यास केवळ मोजके दिवस शिल्लक आहेत. आजच हे काम पूर्ण करा, उद्यावर ढकलू नका, कारण ई-KYC न केल्यामुळे आधीच अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. ही चूक तुमच्या बाबतीत होऊ नये. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यापैकी आज 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप होत आहे. हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी 12 जिल्ह्यांत हप्ता वाटला जाईल आणि त्यानंतर उरलेल्या 12 जिल्ह्यांचा समावेश होईल. म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12 अशा पद्धतीने 36 जिल्ह्यांत फेब्रुवारीचा हप्ता आणि रामनवमीचा बोनस हप्ता म्हणजेच एकूण 3000 रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत. यात रामनवमीचे बोनस गिफ्टही सामील आहे. म्हणजे एकाच वेळी दुप्पट आनंद. तुम्ही आजच तुमचा बँक बॅलन्स तपासा. कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट सांगतो. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 3000 रुपये हप्ता देण्याचे वचन दिले होते. राज्यावर कर्ज असल्यामुळे 3000 रुपये देण्यात अडचणी येत होत्या. पण विरोधकांनी दबाव आणला. आपले लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही सरकारला धारेवर धरले आणि अखेर सरकारला केंद्राची मदत घ्यावी लागली. शब्द पाळला गेला. लाडक्या बहिणींना 3000 रुपये हप्ता सुरू झाला आहे. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसोबतच अजूनही हजारो योजना सुरू आहेत. त्यांचाही नक्की लाभ घ्या. फक्त एकाच योजनेवर अवलंबून राहू नका. मोफत शिलाई मशीन, मुलींसाठी सायकली, महिलांसाठी सूर्यचूल मोफत मिळत आहे. लाईट बिल येत नाही, गॅस संपत नाही, मोफत तुमचा स्वयंपाक शिजतोय. घरावर सोलार पॅनल मोफत बसवले जात आहे. ज्यांच्याकडे घरच नाही त्यांच्यासाठी घरकुल योजना सुरू आहे आणि सरकारकडून स्वतःचं हक्काचं घर बांधण्यासाठी 4.25 लाख रुपये मिळत आहेत. या योजनांचाही नक्की लाभ घ्या, कारण तुम्ही पात्र असताना लाभ न घेणं म्हणजे स्वतःच्याच हक्कावर पाणी सोडणं आहे. या सगळ्या योजनांची माहिती वेळेत मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लाडक्या बहिणींची मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे. महिलांची प्रतीक्षा संपली आहे. आता आज ज्या 12 जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत त्यांची संपूर्ण यादी पाहूया. आज दुपारी 12 वाजेपासून, होय आज 12 वाजल्यापासूनच महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारीचा हप्ता आणि रामनवमी बोनस गिफ्ट 21वा हप्ता 1500 अधिक 1500 म्हणजे एकूण 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज 12 जिल्हे, उद्या आणखी 12 जिल्हे, परवा उरलेले 12 जिल्हे, अशा 12 अधिक 12 अधिक 12 म्हणजे एकूण 36 जिल्ह्यांत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे 3000 रुपये जमा होणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पैसे पोहोचवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. आता आज कोणते 12 जिल्हे आहेत ते व्यवस्थित जाणून घेऊया. महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत. अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग. प्रत्येक विभागातून 2-2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. सुरुवात अमरावती विभागापासून करूया. या विभागात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम असे 5 जिल्हे येतात. त्यापैकी यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यांत आज पैसे जमा होत आहेत. यवतमाळ आणि वाशिमच्या बहिणींनो, आज तुमचा दिवस आहे. आनंदाने साजरा करा. ज्या जिल्ह्यांतून तुलनेने कमी अर्ज आले असे लहान जिल्हे प्राधान्याने आधी घेतले गेले आहेत असे दिसते. दुसरा विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग, ज्याला मराठवाडाही म्हणतात. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा विभाग असून यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी,
हिंगोली आणि नांदेड असे 8 जिल्हे येतात. मराठवाड्यातल्या बहिणींनी किती वर्षे दुष्काळाशी झुंज दिली आहे. त्यांच्यासाठी हे 3000 रुपये म्हणजे केवळ पैसे नाहीत, तर एक आधार आहे. या विभागातून हिंगोली आणि परभणी या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली आणि परभणीच्या बहिणींनो, आजच तुमचा बँक बॅलन्स तपासा. कोकण विभागात 7 जिल्हे येतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे. समुद्राच्या काठावर राहणाऱ्या कष्टाळू कोकणी बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे. त्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बहिणींनो, रामनवमीचा हा आनंद आता दुप्पट झाला आहे. नागपूर विभागात 6 जिल्हे येतात. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. विदर्भातील या बहिणींनी उन्हाळ्याच्या झाडा सहन करत हे दिवस वाट पाहिली आणि आता वेळ आली आहे आनंद साजरा करण्याची. या विभागातून चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांत आज पैसे जमा होत आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या बहिणींनो, आज लगेच मेसेज तपासा. आता उरलेले 2 विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग. नाशिक विभागाला खानदेश म्हणतात. यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर ही 5 जिल्हे येतात. या विभागातून जळगाव आणि अहिल्यादेवी नगर या 2 जिल्ह्यांची नावे यादीत आली आहेत. जळगाव सोन्याची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज त्या बहिणींच्या हातात खऱ्या अर्थाने सोनंच पडलं म्हणायचं. शेवटचा विभाग म्हणजे पुणे विभाग, ज्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतात. यात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे ही 5 जिल्हे येतात. त्यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांची निवड झाली आहे. कोल्हापूर-सोलापूरच्या बहिणींनो, आज रामनवमी आणखीनच गोड झाली आहे. ही झाली आजची 12 जिल्ह्यांची यादी. उद्याच्या जिल्ह्यांची यादी लवकरच जाहीर होईल. ती वेळेत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हे पैसे तुम्हाला DBTद्वारे मिळतील आणि बँकेचा SMS-ही येईल. अनेक वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या बहिणींनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी: तुमच्या बँकेचा प्रकार पैसे येण्याचा वेळ ठरवतो. कोणत्या बँकांना प्राधान्य आहे हे जाणून घेणं आत्ता खूप महत्त्वाचं आहे. ज्यांचं खातं पोस्ट पेमेंट बँकेत आहे त्यांना सर्वात आधी पैसे जमा होतात. जुलै ते मार्च या 9 हप्त्यांचा अनुभव हेच सांगतो. दुसरी बँक म्हणजे SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया. यातही पटकन पैसे येतात असा अनेक बहिणींचा अनुभव आहे. तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. यातही खूप लवकर पैसे जमा होतात. या 3 बँका म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जणू विश्वासाचे 3 खांब आहेत. या बँका सोडून पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक या सरकारी बँकांमध्येही लवकर पैसे जमा होतात. प्रायव्हेट बँकांमध्ये HDFC, ॲक्सिस आणि ICICI या 3 बँका उत्कृष्ट आहेत. यातही पटकन पैसे येतात. साऊथ इंडियन बँक, येस बँक, बंधन बँक, फेडरल बँक, धनलक्ष्मी बँक यांमध्येही पैसे येतात. फक्त सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा पतसंस्थांमध्ये थोडे अडथळे येऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे फायद्याचे ठरेल. बहिणींनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच तुमच्या मैत्रिणींना, आईला, काकूला, भाऊजाईंना शेअर करा. कारण एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला वेळेवर दिलेली माहिती किती मोलाची असते हे तुम्हालाच माहीत आहे. फेब्रुवारी हप्ता आणि मार्चचा रामनवमी बोनस हप्ता मिळून 3000 रुपये खात्यात जमा झाल्यावर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा आनंद आम्हालाही हवा आहे. लाडक्या बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.